म्हणतात की विषयेंद्रिय संयोगात येतदग्रे अमृतोपमम. विषयाचा इंद्रियाशी संयोग झाला की आपल्याला अमृतासारखं वाटते, पण परिणामे विषमीव सुखत क्रियते रामा भोग, पण पश्चादंते शरीरे रोग. यद्यपि लोके मरणम शरणम, पण तदपि न मुंचती पापाचरणम. म्हणजे विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. यमाचे यमदंड बैसतील माता, मग तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे, अशी स्थिती होईल. म्हणून विषयेंद्रिय संयोगात यतदग्रे अमृतोपम परिणामे विषमेव तत्सुखम राजसं स्मृतम. आणि परमार्थात सुरुवातीला अवघड वाटते, पण त्याचे परिणाम गोड होतात. कसे? यतदग्रे अमृतोपम यतदग्रे विषमेव पण परिणामे अमृतोपम तत्सुखम सात्विकम स्मृतम आत्मबुद्धी प्रसादजम. असा एक श्लोक आहे, मागे पुढे झालं थोडं. यत्तदग्रे विषमेव पहिल्यांदा कडू वाटतो, पण नंतर त्याचे परिणामे अमृतोपमम. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, पुन्हा शेवट गोड होतो. शेवट तो होतो तुझी आणि गोड, आणि मनवोनी चाड धरीत सो. शेवट गोड करायचा आहे म्हणून काही बहुत लागपाट करा, भक्तिभाव धरा बळकट. पुढे तन मन ध्यान द्या लावून या नीट, आणि जरी करणे असेल गोड शेवट गा. विठाला विठाला.